खटाव तालुक्यातील नांदोशी या गावामधील नंबर 267 भगवान कोकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे. हे तिघ जण भाऊ आहेत आणि या तिघा जणांचं वाटप झालं नसल्याचं या कोकरे कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. आणि खरं तर वाटप न होता या गावचे नवल थोरातनी ही प्रॉपर्टी विकत घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर हा नक्की संपूर्ण प्रकार काय आहे ते ऐकूया कोकरे फॅमिलीच्या तोंडून. भगवान मल्लू कोकरे माझं नाव असून 267 नंबर गट नंबरमध्ये हे नवल थोरातनं अतिक्रमण केले पोल रवताना. त्यावेळी आम्ही तिथं आलो असताना त्याला विचारलं असताना त्यानं आम्हाला अशी दमदाटी केली आणि त्यानं स्वतः गुंड आणले होते. 5-7 गुंड होते. त्या गुंडांनी पण आम्हाला दम दिला आणि आमच्या झालेल्या गोष्टीला आमच्यावर अन्याय केला आणि आम्हाला पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशनला पण दाद दिली नाही. आणि हे गुंड वारंवार इकडे चक्रा मारतात आणि आमच्यावर ध्यान ठेवून आहेत कवा मारतोय असं पोलीस स्टेशनला पण आम्ही तक्रार दिलेली आहे. मी सुमित सुरेश कोकरे. मला सांगायचं असं होतं की हे जे त्याने लाटली आहे जमीन तर ही पूर्ण फ्रंट साईड घेतली त्याने. आमच्या वाटण्यात झाल्या नाहीत, आमच्या आजोबांच्या काळातल्या वाटण्या झाल्या नाहीत तर त्याला ही बाजू येईल नक्कीच नाहीये. आणि हे कसं स्टँडच्या बाजूने त्याने बरोबर ते करून घेतलेलं आहे. शेवटपर्यंत जर तो गेला असता तर ही जागा पण कमी झाली असती, पण आमच्या वाटण्याच नाही आहेत. ह्याने कोर्टाच्या कामाला वेळ लागतोय तर त्याने त्याचा गैरफायदा घेऊन हे सगळं ढापलेलं आहे. हे आम्हाला जे संबंधित क्षेत्र आहे प्रांत अधिकारी किंवा प्रांत ऑफिस यांनी यात लक्ष घालावं आणि ही जे बांधलेलं आहे हे काढण्यात यावं असं मी विनंती करतो. हे माझे मिस्टर आहेत आणि अपंग आहेत तर त्यांना खूप याचा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या असं इथं येऊन मुंबईला गेलं की ह्या काय नाही काहीतरी कार्य करत असतो. प्रत्येक वेळेला ह्या ना आम्हाला पण सारखं इथं आम्ही उचलती येतो. इथं काय आमच्या तिथं कोण राहत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे. आणि हे इथे त्यानं खूप अतिक्रमण केलेलं आहे. हा सारखं येणं जाणं चालूच आहे तर आम्हाला खूप त्रास आहे. त्याने पाईपलाईन तिकडून घेतलेले इथपर्यंत त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही. हे खांब वाटून घेतलं इथे आम्हाला विचारलेलं नाही. त्यानं खांब लावले आणि वाटून घेतलं. आम्हाला बोलवायला पाहिजे होतं ना बाबा हे आम्ही घेतलेलं आहे इथे आणि आपण हे करून घेऊया वाटून घेऊया नाही तर तुम्ही आमच्या समोर या. वाटण्या झालेल्याच नाहीत. हे 4-5 जणी भाऊ आहे त्याच्यात कुणाच्याच वाटण्या झालेल्या नाहीत अजून तरी ह्याने अतिक्रमण करून घेतलेलं आहे. ही गावाला सगळं जाऊन फटाके वाजवतोय गावात जाऊन झालेलं आहे हे सगळं. आणि ह्यांचा कार्यक्रमच मी करणार आहे, गावात येऊनच देणार नाही ह्या दादागिरी चालली. पोलीस स्टेशनला गेलं आम्ही एक दिवस तिथं बसून आलेलो आहे, कोणी दाद घेत नाही तिथे. कोकरे कुटुंबियांवर अन्याय होत आहे आणि याच्यासाठी शासकीय जे अधिकारी आहेत प्रांत अधिकारी आहेत त्यांनी ह्याच्याकडे आहे ते नीट लक्ष देऊन त्याची वाचा फोडली पाहिजे. त्याचं काहीतरी एक हे केलं पाहिजे आणि त्यात आम्हाला चांगल्या प्रकारे न्याय मिळाला पाहिजे. वाटप न करता आमच्यातल्या काही लोकांनी जमीन विकल्या. नवल थोरात या गावचे माजी सरपंच आणि ह्यातल्या वाटण्या न होता त्यांनी घेतल्यामुळं आम्हाला दमदाटी केली जाते आणि व्यवस्थित वाटप करून घ्या म्हणून आपण केस टाकली तरी ते दांडगावा केला जातोय. त्यांचे ते पोलीस पाटील पद असल्यानं पोलीस स्टेशन पण त्यांचंच ऐकते. आम्हाला हाकलून देते ती अजिबात ऐकत नाही आमचं काही. आमच्या अन्याय व्हायला लागलाय तर आमच्या ह्याच्यात जरा सुटका व्हावी. किती नंबर गट आहे इथला? 267 नंबर गट. 267 नंबर. इथल्या वाटण्या वगैरे आधी झाल्या नाही तुम्ही म्हणता? नाही झाले. त्यानं स्वतःच्या मनानं चतुर्सीमा दाखवल्या. तोच म्हणतो मी इकडं आहे मी तिकडं आहे हे माझंच आहे. आणि त्यानं जबरदस्तीनं इथं पोल रवले आणि जबरदस्तीनं पोल राहून तो अजिबात पोल हटवायला तयारच नाही. तो हे माझंच आहे असं आमच्या मनगटशाहीनं दबाव टाकून दबाव आणतोय सारखा. नाहीतर तुम्हाला मारीन हानीन. पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट केली,
SP कडे कंप्लेंट केली. मधल्या काळात जरा न्यायालयात हे प्रकरण असताना न्यायाधीश 6 महिने नव्हते, रजेवर होते. तर ते म्हणायचं ह्यांनी म्हणायचं तुम्ही हे आणा काय स्टे आणा. आता न्यायाधीश नसल्यावर स्टे कुठून आणणार? त्यावेळी हे मनगटशाही करत होते. आणि त्या पिरियडमध्ये अशी परिस्थिती झाली आमची की आम्हाला जगणं मुश्किल झालं. आमच्या कोकरे फॅमिलीवर एवढा मोठा अन्याय झाला की आम्हाला साधं जगता सुद्धा येणार असं सारखा दबाव टाकतोय तो. किती एकर क्षेत्र आहे इथं? हे 12 एकर क्षेत्र आहे. म्हणजे जे तार कंपाऊंड केलेलं आहे ते तार कंपाऊंड केलेलं कमी आहे बर. टोटल. आणि आम्ही मूळचे मालक असल्यामुळं आम्हाला आता घर बांधायला आम्ही घरं बांधली तर म्हणतो बुलडोझर न पाडून टाकीन. तुम्ही कशी काय बांध? कोण म्हणतंय? तो नवल लक्ष्मण थोरात हा माजी सरपंच आणि त्यांचं ते पाटील असल्यामुळं सारखा दबाव आमच्यावर आहे. विनोद पाटील पाटलाचं नाव विनोद लक्ष्मण थोरात. हे पाटील आहेत, हे पोलीस पाटील आहेत. ते पोलीस पाटलामुळं आमच्यावर दबाव येतोय सारखा. पोलीस स्टेशन ऐकत नाही किंवा अधिकारी ऐकत नाहीत सगळे. आम्हाला धैर्यशील कदम आणि जयभाऊ गोरे साहेब यांच्या नावाने त्यांना माहिती नाही आहे काय चाललंय, पण त्यांचं नाव घेऊन आम्हाला धमकवलं जातं. कशाबद्दल? देव माणूस आहेत, पण आम्हाला येऊन तो सांगतो की मी ह्यांच्याकडे जाऊन आलो, यांनी मला ही माझ्यासोबतच आहे की तुम्हाला मी गावातून उचलूनच टाकेन, तिथे तुमचं घर पण ठेवणार नाही सांगितले. अशा धमकवले जातात आम्हाला. कोण धमकवतंय? हे नवल थोरात आणि त्याचा भाऊ. ते दोघं भाऊ. हो, दोघं भाऊ. आणि आमच्यावर म्हणजे अन्याय होतोय. बघितलं तर आता ह्याचं काम पण चालू केलं त्याने. इथं काम चालू केलं त्याने. आता जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागोपर्यंत त्याला काम करायची गरज नव्हती. हे काम चालू केलं त्याने. ह्याच्या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार वगैरे केली का पुढं? आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, कोर्टामध्ये पण आम्ही सांगितलेलं आहे. आता कोर्ट मागचे 3 महिने बसत नव्हतं सुट्टी असल्यामुळे आणि जज पण नव्हतं येत. तर त्यात त्यांनी काम चालू केलेलं आहे. आमचे आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.